नोकरी शोधताना जर वारंवार रिजेक्शन येत असतील तर डिसअपॉइंटमेंट वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. पण मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार जी तुम्हाला होप्स आणि पॉझिटिव्हिटी देईल. तर पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात असू द्या, तुम्हाला फक्त एक चांगला जॉब मिळवण्याची गरज आहे. त्यामुळे जर 10 ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन आलं असेल तर 11वी संधी पण तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण काय चूक करतो की इकॉनॉमी, ले ऑफ्स, मंदी या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. पण जर आपण थोड्या वेगळ्या अँगलने विचार केला की वेगळ्या कंपनीमध्ये किंवा वेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या प्रोस्पेक्टिव्हने, कुठल्या सर्कलमधून मला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, सर्कल बिल्ड करण्यावरती, नेटवर्क बिल्ड करण्यावरती आपण कसं फोकस करू शकू आणि त्यांच्या थ्रू काही रेफरन्सेस वगैरे मिळतात का याच्यावरती पण जर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथून सुद्धा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी नक्कीच मिळू शकते. सो मेन होतं काय की आपण चुकीचं काय केलंय किंवा काय चाललंय याच्यावरती जास्त फोकस करतो. सो ते करण्याऐवजी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठून मिळणार आहे यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारच आहे.